फक्त 5 मिनिटात तयार होणारा हा मँगो क्रीम डेझर्ट तुम्ही अजूनपर्यंत ट्राय केला नसेल ना, तर आता जरूर करून बघा. एकदम पटकन होतो आणि इतका भारी आणि इतका टेस्टी होतो ना, की बघता क्षणी करून खावासा वाटेल असा हा डेझर्ट आहे. मँगो आणि क्रीमचे लेयर्स बघा किती सुंदर आलेत. रेसिपी अगदी सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी स्वच्छ धुवून चांगले पिकलेले आंबे घेतलेत. आता हे आंबे कट करून थोड्या आंब्यांचा मी गर करून घेणार आहे आणि थोडे असे बारीक कापून घेणार आहे. आता हा आंब्याचा गर आहे ना, यात मी काही घातलं नाही कारण आंबे माझे फार गोड आहेत. जर तुमचा आंबा आंबट असेल ना, त्यात थोडीशी साखर घाला, म्हणजे तो जो गर आहे, आंब्याची जी प्युरी आहे ती आंबट लागणार नाही. आणि थोडेसे असे आंब्याचे काप करून घेतले. आता आपण मँगो क्रीम करून घेऊयात. एक काचेचा ग्लास घेतलाय मी, म्हणजे आपले लेयर्स मँगो आणि क्रीमचे जसे मी तुम्हाला आधी दाखवले ते एकदम व्यवस्थित दिसतील. तर सगळ्यात आधी मँगोचे म्हणजे आंब्याचे जे काप आहेत ते 1 चमचाभर मी घालून घेते. आता यावरती थोडीशी फ्रेश क्रीम घालून घेणार आहे, 1 ते 1.5 चमचा. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल ना, तर दुधावरची साई असते ती चांगली फेटून किंवा मिक्सरला फिरवून घेतली आणि ती वरती टाकली तरीही चालेल. बघू शकता अगदी 1 ते 1.5 चमचा मी फ्रेश क्रीम लेअर यावर घातलेली आहे. आता थर्ड लेअर मँगोचा जो आपण गर केला आहे, म्हणजे जी मँगोची प्युरी ती 1 ते 1.5 चमचा घालायची. आता जे पण काही घालतोय ना, ते असे अनइवन लेअर आले पाहिजे या हिशोबानेच घालायचे, म्हणजे ते दिसायला सुद्धा छान दिसतं. आता मँगो प्युरी नंतर यामध्ये मी व्हॅनिला आईस्क्रीमचे 2-3 स्कूप घालणार आहे एक्स्ट्रा स्वीटनेससाठी. व्हॅनिला आईस्क्रीमचे 2-3 स्कूप घातल्यानंतर पुन्हा मँगो प्युरी घालणार आहे मी 1 ते 1.5 चमचा, किंवा जसं पसंत असेल तसं. आपण आपल्या आवडीनुसार हे लेअरिंग कमी जास्त किंवा वर खाली असे करू शकतो. तुम्ही फक्त आईस्क्रीम आणि मँगो प्युरी घातली तरी चालते, तरी सुद्धा छान लागतं. आता मँगो प्युरी नंतर अजून 1 ते 2 चमचे मी फ्रेश क्रीम यावरती घालणार आहे. आता बघू शकता ऑलमोस्ट माझा ग्लास परत आलेला आहे. त्यावरती आता पुन्हा व्हॅनिला आईस्क्रीमचा 1 स्कूप घालते. त्यानंतर पुन्हा थोड्याशा आंब्याच्या फोडी आणि आंब्याचा पल्प यावर मी घालून घेते. ग्लास बघा आता माझा एकदम फुल झालाय. जस्ट फायनल अगदी जरासं फ्रेश क्रीम घालते आणि त्यावर टॉपिंगला आंब्याच्या फोडी 2-3 ठेवते. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम 5च मिनिटात आपला मँगो क्रीम तयार आहे. फक्त आपल्याला थोडासा आंबा मिक्सरला फिरवून घ्यायचा आणि थोडासा आंब्याचा गर कट करून घ्यायचा. तर अगदी कमीत कमी वेळेत आपलं समर स्पेशल मँगो क्रीम तयार आहे. या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर मील्स बाय सुकेशिनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.